खाद्य महोत्सव, नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव हे सगळं आपण अनेकदा पाहिलं असेल, पण तुम्ही कधी चिखल महोत्सव पाहिला आहे का? नाही ना? पण कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेटपैकी चौके या शाळेत आज शुक्रवार दिनांक 4 जुलैला असाच काहीतरी भन्नाट प्रकार घडला आणि तोही अगदी जल्लोषात. मातीची नाळ घट्ट ठेवणारा, मातीच्या मायेची ऊब देणारा हा आगळावेगळा चिखल महोत्सव बघायला माजी विद्यार्थी, गावकरी, आजीबाईंपासून लहानग्यांपर्यंत सगळ्यांनी गर्दी केली होती. राधानगरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यातच चिखलात लोळून, मातीशी खेळून या विद्यार्थ्यांनी आपलं बालपण जपलं. या भन्नाट उपक्रमाची कल्पना शाळेचे क्रीडा शिक्षक DR नलवडे यांच्या डोक्यातून साकारली. विद्यार्थ्यांना संसर्ग वगैरे काही त्रास नको म्हणून आधी अंगावर हळद आणि गोमूत्र शिंपडलं आणि मग काय सुरू झाला एकच जल्लोष. ना गणवेशाचं बंधन, ना बेल वाजायची घाई. आवडेल तो खेळ, हवे तेवढे वेळ, तेही चिखलात. कुणी फुटबॉल खेळतंय, कुणी रस्सीखेच खेळतोय, कुणी लंगडी, कुणी फुगडी आणि वर संगीताच्या तालावर चिखलात नाचतोय. महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक SM खडके यांच्या हस्ते पार पडलं. पण खरी धमाल तेव्हा रंगली जेव्हा शिक्षकही मुलांबरोबर चिखलात मस्त खेळू लागले. विद्यार्थी आणि शिक्षकांमधली दरी अशीच मिटली आणि सगळ्यांनी मिळून मातीशीच नातं घट्ट केलं. आजच्या या TV आणि मोबाईलच्या जगामध्ये मुलं फारच लॅपटॉप, TV आणि मोबाईलवरती गुंतलेली असतात. मग असं असताना मुलं या गोष्टी सोडून अभ्यासाकडं आणि प्रत्यक्ष मैदानात खेळण्याचं जवळपास विसरूनच गेलेले आहेत. त्यांना या TVच्या वेडातून, मोबाईलच्या वेडातून बाहेर काढण्यासाठी या आमच्या प्रशालेच्या माध्यमातून असे चिखल महोत्सव यासारखे उपक्रम राबवून या मुलांना लॅपटॉप आणि मोबाईलपेक्षा हे प्रत्यक्ष अनुभव, खेळाचे अनुभव कसे असतात हे दाखवण्यासाठी आज हा चिखल महोत्सव आयोजित केला होता.